हॅलो एव्हरीवन, मी दिलीप मुसळे. सर्वांचं दख्खन प्रबोधिनीमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण कंबाईंड गट ब, कंबाईंड गट क, त्याचबरोबर इतरही ज्या सरळ सेवा MPSC मार्फत होणार आहे यांची जर आपण येत्या काळामध्ये आता जर तयारी जर करत असाल तर मित्रांनो, तुमच्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देतोय. हा लेक्चर प्रत्येकाने शेवटपर्यंत ऐका आणि मी जे सांगतोय हा माझा जेन्युइन रिस्पॉन्स आहे. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांपर्यंत मी माझी माहिती दिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी का ज्यांचे स्कोअर 20, 22, 23 पर्यंत रखडत होते 50 पैकी, ते 38, 40, 42, 44 पर्यंत त्यांचे स्कोअर गेलेले आहेत. त्यामुळे निश्चितच मी जे टेक्निक सांगतो, जी माहिती देतोय, ह्या छोट्याशा व्हिडिओमधून तुम्ही अप्लाय करा आणि येत्या 2-3 महिन्यामध्ये तुम्ही याच्यावर लँग्वेजच्या दृष्टीनं काम करा. 101% तुमचा याच्या एक्झाममध्ये स्कोअर इंग्लिशमध्ये वाढल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही तुमच्यामध्ये कितीही विकनेस असू द्या, विकनेस म्हणजे फिजिकल नाही, विकनेस म्हणजे तुम्हाला कंटेंटचं ज्ञान किती कमी असू द्या, पण ह्या गोष्टीला तुम्ही फॉलो करा. 101% तुम्हाला याचा बेनिफिट होणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी फक्त इंग्लिशचे लेक्चर ऐकून तुम्ही पास होणार नाही, फक्त PYQचे लेक्चर ऐकूनही तुम्ही पास होणार नाही. त्यामुळे तुम्हाला या दोघांमध्ये काय करावं लागणार आहे, कॉम्बिनेशन करावं लागणार आहे. मग आता हा कॉम्बिनेशन कसा करायचा आणि कशा पद्धतीने ह्या गोष्टी करायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदर महाराष्ट्रामध्ये कधीही आणि कुठेही जर बॅच जर केलेली असेल तर मी सुरुवातीला सांगतो, त्यांनी परत एकदा पूर्ण कोर्सची बॅच जॉईन करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त याच्या PYQचा एक छोटासा कोर्स आहे, ह्या PYQच्या कोर्सवर फोकस करा. पण तरी पण PYQचा फक्त लेक्चर ऐकून तुम्हाला बेनिफिट होणार नाही हे तुम्हाला सांगतो. कारण PYQ अभ्यासण्यासाठी सुद्धा एक स्ट्रॅटेजी तयार करावी लागते. त्या स्ट्रॅटेजिक पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर तुम्ही जर गेला तर नक्की तुम्हाला 101% तुम्हाला बेनिफिट होणार आहे. त्यामुळे आपल्या या छोट्याशा कोर्समध्ये नक्की काय आहे, याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं आणि ज्या विद्यार्थ्यांमध्ये 20, 22, 24 पर्यंत रखडलेले स्कोर असतात ते 42, 43, 44 पर्यंत कसा स्कोर वाढवायचा, या दृष्टीनं सगळ्या गोष्टी या ठिकाणी मी सांगतोय. सर्वांनी शेवटपर्यंत ऐका आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. हा एक छोटासा कोर्स आहे मित्रांनो. का याची फी जी आहे ती अगदी नॉमिनल आहे, का जी प्रत्येकाला परवडू शकेल ह्या पद्धतीने ठेवलेले आहे. तर जनरली इंग्लिश PYQ ॲनालिसिस तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम जर PYQ जर कोणी सुरू केलेलं तर मी केलेलं आहे आणि माझ्या हाताकडून आत्तापर्यंत 5,000पेक्षा जास्त विद्यार्थी यशस्वीरित्या या ठिकाणी बॅचेस केलेले आहेत आणि मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे सिलेक्शन देखील झालेलं आहे. मग तुम्ही म्हणा की सर एवढ्या छोट्या कोर्समधल्या सगळ्या गोष्टी कशा पॉसिबल आहे, तर मित्रांनो, मी तुम्हाला हे सगळं ज्ञान दिलेलं आहे, पण तुम्हाला इम्प्लिमेंटेशन कसं करायचं याचं टेक्निक दिलेलं आहे. मग जो ह्या गोष्टी फॉलो करतो तो 101% रिझल्टमध्ये येतो. मग त्या अनुषंगानं सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगतोय. तर मित्रांनो, हा एक छोटासा कोर्स आहे. तर याच्यामध्ये आपण काय केलंय, टॉपिक वाईज तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत आणि फुल लेंथ प्रश्नपत्रिका सुद्धा दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला याचं वाचन म्हणजे त्याचं तुम्हाला रीडिंग कसं करायचं आहे किंवा तुम्ही हे लेक्चर ऐकायचे कसे त्या संदर्भात मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. तर बेसिकली हा जो काही कोर्स आहे याच्यामध्ये यावेळेस म्हणजे 2025चे जे काही गट ब गट क आता आहे 26मध्ये, तर याच्यामध्ये टोटल 3,000पेक्षा जास्त PYQचा मी समावेश केलेला आहे आणि अगदी प्रॉपरली कॅटेगराईज तुम्हाला प्रश्नांचं करून दिलेले आहे. मी अनेक पुस्तकं पाहतो, टॉपिक एक असतो आणि प्रश्न दुसऱ्या टॉपिकचे असतात आणि याच्यामुळे खूप गोंधळ होतो. काही टॉपिकची नावच त्याच्यामध्ये दिसत नाही. त्यामुळे इथं प्रॉपर कॅटेगरायझेशन केलेलं आहे. त्यामुळे तुमच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम होणार नाही याची मी विशेष काळजी घेतलेली आहे. महत्त्वाची गोष्ट की 2026 म्हणजे आता या ठिकाणी 24 जानेवारी आज आहे, 24 जानेवारी 2026 आहे. तर आजपर्यंत जेवढ्या काही एक्झाम झालेल्या आहेत 2011 ते 2026 पर्यंतच्या जवळपास 85 ते 90 प्रश्नपत्रिका यांच्यामध्ये याचा समावेश केलेला आहे. मग हे दोन्ही फॉर्मॅटमध्ये फुल लेंथ पेपर सुद्धा दिलेले आहेत आणि टॉपिक वाईज सुद्धा तुम्हाला दिलेले, जेणेकरून एकही प्रश्न मिस होणार नाही याची मी पूर्ण या ठिकाणी काळजी तुमच्यासाठी घेतलेली. ठीक आहे. आणि ह्या प्रश्नांची जी काय मेथड आहे, मांडणी कशी आहे, फ्रॉम रिसेंट टू ओल्ड, म्हणजे जे रिसेंट PYQ आहे, लेटेस्ट PYQ आहे, याच्यामध्ये तुम्हाला हे 5 प्रश्नपत्रिका दिसतील. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 का जो शेवटचा ऑब्जेक्टिव्हचा पेपर होता, ग्रुप बी मेन्स 2024, ग्रुप सी मेन्स 2024 आणि खूप कमी लोकांना माहिती असेल का डिपार्टमेंटल ASO 2025चाही पेपर झालेला आहे यावर्षीच. ठीक आहे. डिपार्टमेंटल सब इन्स्पेक्टर ज्याला आपण म्हणतो स्टेट एक्साईजचा ग्रुप सीचा पेपर झालेला आहे. हा एक रिसेंट पेपर आहे आणि त्याचबरोबर TET 2025चा पेपर झालेला आहे. तर जनरली हे जे 6 पेपर्स आहेत तर बेसिकली इथून आपली सुरुवात झालेली आहे का जेणेकरून तुम्हाला कुठलाही पेपर मिस होणार नाही. इथून अगदी बॅकडेटेड 2011 पर्यंतचे टॉपिक वाईज प्रश्नांचं प्रॉपरली सॉर्टिंग केलेलं आहे आणि आयोगाच्या
फायनल आन्सर कीनुसार मी तुम्हाला प्रॉपरली ॲनालिसिस करून दिलेले आहे. आणि मित्रांनो, हे फक्त ॲनालिसिस नाही आहे, हे तुम्हाला मी सर्वप्रथम सांगतो. हे फक्त ॲनालिसिस नाही, म्हणजे हा प्रश्न, हे उत्तर असं, त्या प्रश्नाचं उत्तर असं, हे वाक्य का बरोबर का चूक, एवढ्यापुरतं तुम्हाला हा कोर्स दिलेला नाही आहे. तुम्हाला एलिमिनेशनचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला प्रॉपरली सांगितले. त्यामुळं काय होतं की बऱ्याच वेळा 4 पर्याय दिलेले असतात आणि काही सेकंदामध्ये तुम्हाला पर्यायाच्या आधारे सुद्धा उत्तर काढता येतं. हा एक तुम्हाला मी एलिमिनेशनवर काम करून दिलेलं आहे. 2 नंबरला तुम्हाला भलेही एका टॉपिकची फक्त बेसिक माहिती आहे, बेसिक माहितीच्या आधारे सुद्धा तुम्हाला प्रश्नांच्या उत्तरापर्यंत कसं पोचायचं हे तुम्हाला यामध्ये मी शिकवलेलं आहे. याच्यामुळे तुम्हाला ऑफ द रेकॉर्ड इतकी सारी माहिती मिळणार आहे, ही तुम्हाला फुल कोर्समध्ये कधीही शिकवली जात नाही. त्यामुळे याचा तुम्ही जेव्हा एक्झॅक्टली एक्झाम हॉलमध्ये जाता त्या ठिकाणी तुम्हाला जे प्रॉब्लेम समस्या त्या ठिकाणी तुम्हाला फेस करावे लागतात, त्या समस्यांवर प्रॅक्टिकल सोल्युशन तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. आणि मित्रांनो, आपल्याकडं मॅक्सिमम 1 तास असतो. 1 तासामध्ये 100 प्रश्न, त्याच्यामध्ये 2 पॅराग्राफ जे थोडेसे लेंदी असतात, वाचायला उत्तर द्यायला वेळ लागतो. कमी वेळेमध्ये तुम्हाला एवढ्या प्रश्नांना जर सामोरं जायचं असेल तर 1 सेकंड इम्पॉर्टंट असतो. म्हणजे एकेका सेकंदाचं नियोजन आणि कमीत कमी वेळेमध्ये प्रश्नाची ॲक्युरसी या दृष्टीनं हे तुम्हाला गरजेचं आहे. नाही तर नुसतं जर तुम्ही इंग्लिश ग्रामर वाचलं, इंग्लिशचं एखादं पुस्तक घेऊन व्होकॅब्युलरी वाचली आणि पेपरला गेला तर मित्रांनो, ह्या गोष्टी कदापिही शक्य नाही. हे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आहे आणि हे आयोगाचे पेपर आहे. हाच आयोगाचा दर्जा, हाच आयोगाचा स्टँडर्ड आपल्याला शिकायचा आहे, जेणेकरून 2026 मधल्या ह्या 25 मधल्या ज्या काही एक्झाम राहिलेल्या आहेत, ज्या काय होतील त्याच्यामध्ये 101% आपलं सिलेक्शन होईल. बरोबर आहे. मग ज्या विद्यार्थ्यांचे स्कोर कमी येतात त्या विद्यार्थ्यांनी हे टेक्निक तुम्ही फॉलो करा, हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. तर बेसिकली मित्रांनो, हा कोर्स का जॉईन करायचा, मी तुम्हाला म्हणत नाही हा कोर्स जॉईनच करा, पण तरी पण मी तुम्हाला सांगतो की याचं वैशिष्ट्य काय आहे, PYQ का तुम्ही केले पाहिजे, या दृष्टीने मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. तुम्हाला पहिली गोष्ट कळली पाहिजे, अगदी डीप कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग हे तुम्हाला याच्यामध्ये कळलं पाहिजे. फक्त टिप्स अँड ट्रिक्सच्या आधारे मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर निघत नाही. बरोबर का. तुम्ही आता जर पेपरला गेला तर ग्रामरचे जर 25 प्रश्न आले तर 12-15 प्रश्न तुमचे तसे बरोबरच येणार आहेत, याच्यात काय चुकण्यासारखे नाही. पण जे उरलेले जे प्रश्न आहेत त्यातला प्रत्येक प्रश्न हा ट्रिक्सच्या आधारे उत्तर सुटत नाही, हे लक्षात ठेवा. इथे तुम्हाला ॲटलिस्ट त्या टॉपिकचं कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर कंडिशनल क्लॉज जर शिकत असाल तर कंडिशनल क्लॉजमध्ये किती कंडिशन आहेत, कंडिशनची नावं काय आहे, कंडिशनमध्ये काळाचा मॉडल ॲक्झुअलचा वापर कसा केला पाहिजे, कंडिशनल सेंटेन्स ओळखायचं कसं, त्याचा टाईप कसा, हे सगळं तुम्हाला बेसिक लेवलला माहिती पाहिजे. त्यामुळे एखादी संकल्पना तुम्ही घेतली का तिचं अगदी डीप कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तुम्हाला ह्या PYQच्या माध्यमातून होणार आहे. आणि प्लस तुम्हाला त्या टॉपिकवर जेवढे काही आयोगाचे प्रश्न आहेत त्याचं इतकं एलिमिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू बेसिकपासून प्रॉपरली माहिती जेव्हा तुम्ही ऐकता ना, तर मित्रांनो तो टॉपिक काहीच त्याच्यामध्ये वेगळं करण्याची गरज राहणार नाही. इतकं डीप आणि प्रॉपर ॲनालिसिस किंवा अंडरस्टँडिंग तुमचं त्या टॉपिकचं होतं. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीसाठी तुम्हाला PYQ करावे लागणार आहे. त्याचबरोबर आयडेंटिफाय हाय वेटेज टॉपिक ज्याला आपण म्हणतो, कारण इंग्लिश ग्रामर असू द्या, इंग्लिश व्होकॅब्युलरी असू द्या, नक्की रिसेंट काळामध्ये 2024-2025 मध्ये ज्या एक्झाम होत आहेत, आयोग नक्की कोणत्या घटकांवर थोडासा जास्त वेटेज देत आहे हे तुम्हाला याच्यामधून समजून येईल, जेणेकरून तुमच्या अभ्यासाला एक चांगली दिशा तुम्हाला मिळणार आहे. काय वाचायचं, काय वाचायचं नाही, कशाला इम्पॉर्टन्स द्यायचा, कशाला कमी इम्पॉर्टन्स द्यायचा, हे याच्यावरून तुम्हाला कळणार आहे. फोकस ऑन वीक पॉईंट. बघा, तर जनरली काय होतं का तुम्हाला सगळंच येत नाही अशातला भाग नाही, पण तुम्हाला सगळंच येतं असं पण होत नाही. कारण तुम्हाला जे येतंय ते तुम्हाला भविष्यातही येणारच आहे, त्यात काय वाद नाही. पण जे तुम्हाला जमत नाही, जे पॉईंट तुम्हाला मनातून वाटतंय का हे वीक आहे, याच्यावर आपल्याला थोडासा जास्त वेळ देणं गरजेचं आहे. मग तुम्ही जेव्हा PYQ मधून जाताना तुमचे वीक पॉईंट तुमच्या डोळ्यासमोर येतात. कारण अरे ह्या गोष्टी आपण कधी पाहिल्या नव्हत्या, ह्या अँगलनी आपण कधी विचार केला नव्हता, आणि याच्यामुळं काय होतं की तुम्हाला स्कोअर कमी होतं. त्यामुळे वीक पॉईंट जे आहेत, वीक टॉपिक कोणते आहेत, किंवा तुम्ही प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करत असताना तुम्हाला एक्झॅक्टली कोणत्या समस्या भेडवतात. बऱ्याच वेळा काय होतं, 2 पर्यायांमध्ये कन्फ्युजन होतो, याला उत्तर देऊ का याचं उत्तर देऊ, हे का हे, इथेच तुम्ही गोंधळून जाता. कधी कधी एखादं वाक्य आहे का ते पटकनी उमगतच नाही,
कोणत्या रूलवर आहे, कोणत्या टॉपिकवर आहे, असा गोंधळ मनामध्ये निर्माण होतो आणि याच्यामुळे काय होतं, विनाकारण 4-10 मिनटं तुमचे 4-2 सेकंद तुमचे वायाला जातात आणि याचा फटका तुम्हाला शेवटच्या काही 10-15 मिनिटांमध्ये सापडतो. त्यामुळे मित्रांनो, वीक पॉईंटवर सुरुवातीपासून जर काम जर केलं तर परीक्षेपर्यंत इतकं परफेक्शन येईल का तुम्हाला परीक्षेमध्ये हे जे काही निगेटिव्ह थॉट्स किंवा निगेटिव्ह गोष्टी तुमच्या बाबतीत आजपर्यंत घडल्या त्या इथून पुढे घडणार नाही. याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. त्याचबरोबर तुमचं येतं आहे अंडरस्टँड द ट्रेंड्स. सध्या आयोगाचा ट्रेंड काय, प्रश्न विचारण्याचा कल कसा आहे, बरोबर आहे की नाही. सोपे प्रश्न विचारते, अवघड प्रश्न विचारते, कोणत्या घटकांवर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, हा आयोगाचा रिसेंट ट्रेंड तुम्हाला याच्यामधून समजून येणार आहे. क्वेश्चनचे टाईप तुमच्या लक्षात येत आहेत. आता सध्याचे जर पेपर जर पाहिले, मोस्ट ऑफ दी क्वेश्चन जे आहे मित्रांनो हे कॉमन इररच्या अँगलनी फिरतात. त्यामुळे प्रश्न विचारला कसा जातो हेही समजून घेणं, त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं हे तितकंच गरजेचं आहे. अँड फ्रिक्वेंटली आज टॉपिक सतत दर पेपरमध्ये आपल्याला काही कॉमन टॉपिक दिसतात का त्या टॉपिकवर आयोग प्रश्न विचारतं म्हणजे विचारतं. जसं चेंज आहे, चेंज वाईस आहे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट आहे, क्वेश्चन टॅग आहे, आर्टिकल आहे, टेन्स आहे, कंडिशनल सेंटेन्स आहे, क्लॉज आहे, सिंथेसिस आहे, असे काही टॉपिक आहेत का यांच्यावर प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न असतो म्हणजे असतो. लक्षात ठेवा. मग आता असे जे काही कॉमन टॉपिक आहेत त्यांना वेगळा गट करायचा, त्यांच्यामध्ये काय तुम्हाला जमत नाही त्याच्यावर थोडा जास्त वेटेज द्यायचं. आता क्वेश्चन टॅग सगळ्यांना जमते त्यामुळे रात्रंदिवस क्वेश्चन टॅगचा जपण्यात काही मजा नाही. पण जे टॉपिक तुम्हाला अवघड वाटतात त्याच्यावर तुम्ही सुरुवातीपासून काम करायचं. ह्या दृष्टीनं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट होणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला अगदी 2026मध्ये जर एक्झाम देत असेल तर 2026च्या दृष्टीनं स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी तुम्हाला हे सगळं PYQची तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे मी म्हणत नाही का तुम्ही ग्रामर वाचू नका, व्होकॅब्युलरी वाचू नका. मी सजेस्ट करतो, मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे ग्रामर कसं वाचायचं, व्होकॅब्युलरी कशी वाचायची आणि केव्हा वाचायची आणि याचा उपयोग केव्हा करायचा. ह्या जेव्हा तुम्ही ह्या 2-3 गोष्टींची सांगड घालताना त्यावेळेस मित्रांनो तुमच्या अभ्यासामध्ये इतकी ओरिजिनल क्वालिटी येते की लक्षात ठेवा, तुम्ही विचार जरी केला तरी तुम्ही तुमच्या मनातलं जो काही कंटेंट आहे तो विसरू शकत नाही. इतकं परफेक्ट होतं आणि कमीत कमी वेळेत तुमचं ॲनालिसिस तुमचं सक्सेसफुल होतं. मग त्या अनुषंगानं सगळ्या गोष्टी करायच्या आहेत मित्रांनो. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की 30 डे स्ट्रॅटेजी. जो कोणी जेव्हा केव्हा हा लेक्चर ऐकेल तेव्हा मी तुम्हाला सांगतो, पण आज 24 जानेवारी आहे तर मी आज रेकॉर्ड करतोय, आजच अपलोड करतोय, त्यामुळे तुम्हाला त्या अनुषंगाने ही सगळी गोष्टी सांगतोय. तर जनरली पहिले जे 30 दिवस आहेत या 30 दिवसांमध्ये तुम्हाला इंग्लिश ग्रामरची तयारी करायची, फक्त इंग्लिश ग्रामर. मग तुम्ही म्हणा की सर व्होकॅब्युलरी केव्हा करायची, व्होकॅब्युलरीला थोडा वेळ द्या, कारण आजपासून पुढे जरी मोजलं तर तुमच्याकडे किमान 4 महिने मेन्ससाठी आहे. त्यामुळे फार पहिल्या दिवसापासून सगळं बर्डन सोबत घेऊन जायचं हे गरजेचं नाही आहे, बरोबर आहे का. 1 महिना तुम्हाला इंग्लिश ग्रामरसाठी वेळ द्यायचा आहे आणि पुरलेला जो काही 3 महिन्याचा वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं स्ट्रॅटेजिक आपल्याला व्होकॅब्युलरीला स्टडी करायचं आहे. मग तुम्ही जेव्हा पहिले 30 दिवसाचा अभ्यास कराल त्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामरची स्टडी कसा करायचा हे तुम्हाला मी सुरुवातीला सांगतो. तर जनरली मित्रांनो एक लक्षात ठेवायचं की पहिले जे 15 डेज आहेत, ठीक आहे, 15 डेज आहे याच्यामध्ये, किंवा मग तुम्ही सांगत की अजून थोडीशी कमी करा जास्त वाटत असेल तर 12 दिवस घ्या. तुम्हाला फक्त पार्ट्स ऑफ स्पीच करायचं आहे, पार्ट्स ऑफ स्पीच, बरोबर आहे का. मग तुम्ही म्हणा की सर नुसतं पार्ट्स ऑफ स्पीच 12-13 दिवस आम्ही काय वेळ वाया घालवतो का, तर नाही मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं सर मला प्रश्न कळत नाही, सर मला या टॉपिकचं अंडरस्टँडिंग होत नाही, तर एक लक्षात ठेवायचं, तो टॉपिक तुम्हाला जास्त मॅटर करत नाही, तुम्हाला सगळ्यात जास्त मॅटर अंडरस्टँडिंगला जे करतंय तो म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच हे आपलं बेसिक आहे. तर जे काही भाषा आहे, इंग्लिश आहे, मराठी आहे, तर भाषेचा जो काही बेस आहे तो तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये कळणार आहे. कॉमन इरर हा जो काही घटक आहे, जवळपास 90% कॉमन इरर ह्या पार्ट्स ऑफ स्पीचवर असतात आणि आयोग मोठ्या प्रमाणामध्ये पार्ट्स ऑफ स्पीचवर प्रश्नसुद्धा विचारतो. त्यामुळे पार्ट्स ऑफ स्पीचला वेळ द्यायचा आहे. मग कसं करायचं, जनरली आत्ता सध्या पोराची स्ट्रॅटेजी कशी आहे, एकदा का बसला का दुपारपर्यंत अख्खा पार्ट्स ऑफ स्पीच फिनिश. इतकी घाई करून आपल्याला पुढं जायचं नाही. आपल्याकडे 4 महिन्याचा अवधी आहे. त्यामुळे आता ज्याला आपण म्हणतो ना, जास्त वाचन केलं, जास्त वेळा लेक्चर ऐकले, जास्त रिव्हिजन केल्या म्हणजे जास्त स्कोर येतो अशातला भाग नाही आहे. शेवटी अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे, अदरवाईज नो लर्निंग इज पॉसिबल. अंडरस्टँडिंग कशी वाढेल या दृष्टीनं सुरुवातीपासून प्रयत्न करा, जेणेकरून त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्हाला प्रॉपरली करता येईल.
तेव्हाच तुमचा स्कोर वाढणार आहे, लक्षात ठेवायचं. मग आता तुम्ही ह्या 12 दिवसांमधून जात असताना सर्वप्रथम मी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो, पहिल्या दिला तुम्ही नाऊन घ्यायचा आहे. नाऊनमध्ये काय करायचे बघायचं. नाऊनचे टाईप्स तुम्हाला माहिती पाहिजे. कॉमन नाऊन आहे, प्रॉपर नाऊन आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, मटेरियल नाऊन आहे, बरोबर आहे. हे जे टाईप आहेत कलेक्टिव्ह नाऊन हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचबरोबर त्याचं नंबर तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे एक वचन अनेक वचन काय आहे. त्याच्यानंतर तुमचं केस आहे, बरोबर आहे. नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस, पॉझेसिव्ह केस, डेटिव्ह केस हे तुम्हाला माहीत पाहिजे. आणि जेंडर रिलेटेड शब्द हे तुम्हाला माहीत पाहिजे. बस सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला मी या कोर्समध्ये एक नोट्स अपलोड करून दिलेली आहे. माझी इंग्लिश ग्रामरची अगदी डिटेल पूर्णपणे अपडेटेड एक नोट्स अपलोड करून दिलेली आहे. तर ह्या नोट्समधून तुम्ही नाऊन हा जो टॉपिक आहे ही नोट्स अगदी काळजीपूर्वक ऐकायची, समजून घ्यायची. म्हणजे तुम्ही वाचायचं आहे या ठिकाणी, प्रॉपरली समजून घ्यायचं आहे. साधारणतः नाऊन हा टॉपिक वाचायला तुम्हाला तासभर वेळ लागेल असं मी गृहीत धरतो. पण या एका तासाभरामध्ये तुम्ही तो टॉपिक खूप छान पद्धतीनं वाचलेला आहे याची मी खात्री देतो. म्हणजे तुम्ही त्या पद्धतीनं वाचा आणि त्याच्यानंतर लगेचच आपल्या ह्या बॅचमधून नाऊन या घटकावरचे साधारणतः जे काय 92-93 जे PYQs आहेत ह्या PYQsला तुम्हाला ऐकून घ्यायचे. मग जर तुम्ही डेली स्वरूपामध्ये साधारणतः 2 ते 2.5 तास वेळ जर इंग्लिशसाठी जर देणार असाल, 3 तासापर्यंत वेळ जर इंग्लिशसाठी देणार असाल, तर याच्यामध्ये नाऊन हा टॉपिक पहिल्या दिवशी इतका मजबूत करून ठेवायचा. मित्रांनो, जे काही तुम्ही वाचलेलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन लगेच तुम्हाला या ठिकाणी करता आलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला करून दिलेलं इम्प्लिमेंट याच्यामुळं काय होतं, तुमचे PYQs क्लिअर होतात. PYQच्या माध्यमातून ह्या टॉपिकमध्ये जे बारकावे आहेत, लक्षात ठेवा, जे बारकावे आहेत का बऱ्याच वेळा आपण वाचन करत असताना आपल्या नजरेतून ते सुटलेले आहेत, तर याच्यावर तुमचा फोकस होतो. अरे मी ही नोट्स आत्ताच वाचलेली आहे पण हे माझ्या लक्षात नव्हतं, आता माझ्या लक्षात आलेलं आहे. याच्यामुळे काय होतं, टॉपिक प्लस PYQ याचा एकत्रित कॉम्बिनेशन होतो. एकदम बेस्ट कॉन्सेप्ट तुमची होती, बेसिक चांगलं होतं, एलिमिनेशन चांगलं होतं, PYQ कंप्लीट होतात आणि याचा परिणाम होतो तुमचा त्या टॉपिकचा अंडरस्टँडिंग. मग जनरली ह्या पद्धतीनं काय करायचं आहे, तुम्ही पहिल्या दिवशी नाऊन करा, दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्रोनाऊनची नोट्स वाचायची आहे. ठीक आहे, प्रोनाऊन वाचा, प्रोनाऊनवरची PYQs घ्या, जे काय 60, 70, 80 PYQs असतील ते वाचून घ्यायचे. याच्यामुळे काय होणार आहे, प्रोनाऊनमध्ये वेगवेगळे टाईप आहेत, कोणते टाईप आहे ते लक्षात येतात. प्रोनाऊनमध्ये जे टाईप आहे त्यांच्यामधले शब्द कोणते ते लक्षात येतात आणि त्यांचा वापर कसा करायचा हे लक्षात येतं. म्हणजे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत कन्सेप्ट तुमची वाचन झालेली आहे. आणि याच्यानंतर जेव्हा तुम्ही PYQकडे येता, मित्रांनो आत्तापर्यंत एवढे काही या टॉपिकवर किंवा ह्या सगळ्या टॉपिकवर PYQs आलेले आहेत. मी सध्या तुम्हाला आकडा पण सांगतो, 1802 प्रश्न फक्त इंग्लिश ग्रामरची मी रेकॉर्ड केलेले आहेत. किती? 1802. म्हणजे तुम्ही विचार करा की प्रत्येक टॉपिकमध्ये किमान 80-90 प्रश्नांचं कंटेंट आहे. मग जेव्हा तुम्ही याच्यातून जाताना मागं काहीच उरत नाही, कन्सेप्ट क्लिअर होते, PYQ कंप्लीट होतात आणि अंडरस्टँडिंग होतं. इम्प्लिमेंटेशन कसं करायचं हे तुमच्या लक्षात राहतं. ह्या पद्धतीनं चालायचं. तुम्ही व्हर्ब आहे याला 2 वेळ दिवस द्या, मॉडल ॲक्झिलरी हेल्पिंग व्हर्बला एक दिवस द्यायचा, मेन व्हर्बला 1 दिवस द्यायचा. मित्रांनो पहिले 30 दिवस स्वतःला चॅलेंज करायचं आहे का मला इंग्लिश ग्रामर फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स प्रॉपरली माझ्या नोट्समधून वाचायचं आणि याचे हे जे 1800 प्रश्न आहेत याच्यातला ईच अँड एव्हरी प्रश्न मला प्रॉपरली समजून घ्यायचा आहे. हे टार्गेट स्वतःला द्या. ठीक आहे, मला जर नाऊन जर नाही कळलं तर मी लगेच प्रोनाऊनकडे वळणार नाही. कारण जर मला आज कळलं नाही तर ते उद्या वेगळ्या पद्धतीनं कळणार नाही. आजच कळलं पाहिजे, प्रोनाऊन आज कळलं पाहिजे. ॲडजेक्टिव्ह, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, प्रेपोजिशनला तुम्ही किमान 2 दिवस द्या. कारण या ठिकाणी प्रेपोजिशनचे इंडिव्हिज्युअल प्रिपोजिशन्स साधारणतः 45 ते 50 आहेत. मग इंडिव्हिज्युअल प्रिपोजिशन्स त्यांचे मल्टिपल यूज कसे आहेत हे तुम्ही अगदी तासाभरात वाचू शकत नाही. इट टेक्स लॉंग टाईम, ॲटलिस्ट त्याला वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे प्रेपोजिशनचा अभ्यास करत असताना 1 दिवस 2 ते 3 तास देऊन छान पद्धतीनं बेसिक प्रेपोजिशन्स कोणते आहेत ते छान पद्धतीनं वाचून घ्या, समजून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला फिक्स प्रेपोजिशनची एक कॉन्सेप्ट आहे, तर तुम्हाला याच्यामध्ये ती नोट्स दिलेली आहे. तर फिक्स प्रेपोजिशन छान पद्धतीनं वाचून घ्या आणि त्याच्यानंतर सेकंड डेला ह्या टॉपिकवर किमान 150 प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं काळजीपूर्वक ऐका. तुमची कन्सेप्ट अगदी बेसिकपासून एंडपर्यंत व्यवस्थित तुमची समजून जाते. त्यामुळे इथं तुम्हाला याला थोडा वेळ द्यायचा आहे. कंजंक्शन सारखा टॉपिक आहे, याच्यामध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. तर
आज मी ठरवले मला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन करायचे. प्रत्येक कंजंक्शनचा वापर कसा आहे, अँड पुढे वापरला जातो, त्याच्यानं नॉट ओन्ली बट ऑल्सोचा कसा वापर केला जातो, बरोबर आहे की नाही. त्याबरोबर आयदर ऑर कसा वापरला जातो, निदर नॉरचा वापर कसा केला जातो, छोटे छोटे जे काही कंजंक्शन्स आहेत त्यांचा वापर कसा केला जातो, त्यांचे टाईप कोणते आहे, ते कशा पद्धतीने यूज होतात, हे छान पद्धतीने वाचा. दुसऱ्या दिवशी तुम्हाला मग सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वाचायचे. आणि जेव्हा हे दोन्ही चांगल्या पद्धतीने कंप्लीट होतील तेव्हा तुम्हाला कंपाऊंडिंग कंजंक्शन वाचायचं आहे जेणेकरून, आणि दुसरा आहे को रिलेटिव्ह कंजंक्शन वाचायचे. हे जर छान पद्धतीनं जर समजलं त्याच्यानंतर याचे PYQ घ्या. मित्रांनो, ह्या टॉपिकमध्ये काहीच शिल्लक राहत नाही. इतकं बेसिकपासून बेस्ट क्वालिटीचं अंडरस्टँडिंग होतं. आणि जेव्हा तुम्ही ह्या पद्धतीनं जाता मनाला एक समाधान वाटतं की आता वेगळं करायची गरज नाही. कॉन्फिडन्स इतका तुमच्यामध्ये बूस्ट होणार आहे मित्रांनो. इतकं जबरदस्त फॉर्मॅट आहे हा. हे एकदा अप्लाय करून बघा. जनरली आपल्याला वाटतं पटपट पटपट रिव्हिजन करून टाकू म्हणजे बाकीच्या विषयांना पण वेळ देता येतो. मित्रांनो, बाकीच्या विषयांना तुम्हाला वेळ द्यायचा आहे, परंतु घाई गडबड करून तुमचा स्कोअर कधीही वाढणार नाही, हे तुम्ही आत्ताच लक्षात ठेवा. टेक युअर टाईम. 4 महिने वेळ आहे तुमच्याकडं ना, मग तुम्ही सगळंच्या सगळं 1 महिन्यातच उरकलं पाहिजे एवढा अट्टाहास करू नका. 1 महिना पूर्ण द्या. ठीक आहे, 1 महिना पूर्ण द्या इंग्लिश ग्रामरला. तुम्हाला इंग्लिश ग्रामरचा 90% प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह होईल. मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही रिव्हिजनला एकदा सुरुवात कराल त्यावेळेला उरलेल्या जे काही थोड्याफार गोष्टी असतात त्या 100% उरकून जातात. या पद्धतीनं तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच कंप्लीट करायचं आहे. त्याच्यानंतर आर्टिकल आहे. आर्टिकलची कन्सेप्ट एक दिवस छान पद्धतीनं वाचा. म्हणजे साधारणतः तास ते 1.5 तास तुम्ही वाचा ती कन्सेप्ट. मी तुम्हाला नोट्स इतकी अपडेटेड बेस्ट क्वालिटीची दिलेली आहे का मार्केटमधल्या कुठल्याही पुस्तकाला ते कधीही चॅलेंज करतील अशा नोट्स आहेत. तर ते नोट्स वाचा. त्याच्यानंतर आपला PYQचा एक लेक्चर ऐका. कन्सेप्ट पार एंड होईपर्यंत तुमची कन्सेप्ट क्लिअर होणार हे मी खात्रीशीर सांगतो. आणि कसाही प्रश्न त्या टॉपिकवर येऊ द्या मित्रांनो, उत्तर हे तुमचं रेडी असणार आहे. इतकी तुमची तयारी होणार आहे. एक दिवस क्वेश्चन टॅगला द्यायचा, एक दिवस तुम्हाला परत या पद्धतीनं टाईप ऑफ क्वेश्चन आहे. टेन्ससारखा टॉपिक आहे, टेन्स मोठा टॉपिक आहे. तर एक दिवस तुम्ही फक्त टेन्सची नोट्स वाचायची. किमान 2-2.5 तास वेळ द्या. छोट्या छोट्या बारकावे तुम्ही छान पद्धतीनं समजून घ्या. आणि त्याच्यानंतर टेन्स या घटकावर जवळपास 160+ प्रश्न आहेत. तर यांचा स्टडी करा. म्हणजे लेक्चर ऐकून घ्या. माझं 2-3 लेक्चर या ठिकाणी शूट करतो त्याच्यावर, जेणेकरून तुम्हाला वेळ देऊन एक छान पद्धतीनं तुमचा फॉर्मॅट रेडी होतो. जेव्हा तुम्ही याच्यामधून जाताना ह्याच पद्धतीनं तुम्ही एंडपर्यंत ग्रामरच्या मित्रांनो तुम्हाला परत एकदा मागं डोकून पाहायची सुद्धा गरज पडणार नाही. इतकं अंडरस्टँडिंग तुमचं होतं. बेसिक कन्सेप्ट पक्की होते. PYQs तुमचे प्रॉपरली समजून येतात. तुम्हाला इम्प्लिमेंटेशन कसं करायचं ते कळतं. अवघड वाटणाऱ्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं ते कळतं. एलिमिनेशनचा वापर करतो. सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर होतात. आणि एकदा का तुमचा हा 1 महिना झाला मग त्याच्यानंतर आफ्टर 30 डेज त्याच्यानंतर तुम्हाला सुरू करायचे होकॅब. काय चालू करायचं आहे? होकॅब. याला सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे 30 डेज, किंवा मी तर म्हणतो या ठिकाणी याला 45 डेज द्या. काय द्यायचं तुम्हाला? 45 डेज. मग या 45 डेजमध्ये काय करायचं? तर याच्यावर सुद्धा आपल्या लिस्टमध्ये जवळपास 1300पेक्षा जास्त प्रश्न, किती 1300पेक्षा जास्त प्रश्न आपल्याला या ठिकाणी मी तुम्हाला दिलेले. आणि विशेष करून या बॅचमध्ये मी तुम्हाला अजून एक ॲडव्हान्टेज मी तुम्हाला सांगतो का, तुमच्याकडं साधारणतः नाही बोलत 400 प्रश्न तुमचे सिनॉनिम आणि अँटोनिमचे आहेत. 200 सिनॉनिमचे 200 अँटोनिमचे असं पकडा. थोडेफार जास्त आकडा होईना हा, पण तरी पण मी गृहीत धरला. एवढेच प्रश्न म्हणजे जवळपास माझ्याकडे 450 प्रश्न हे TCSचे आहेत आणि 400 प्रश्न हे MPSCचे आहेत. म्हणजे मी तुम्हाला 850 प्रश्नांचे ॲनालिसिस मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. हे का सांगतो तुम्हाला मी? कारण जनरली काय होतंय की आपल्या पेपरमधला आपल्याला सगळ्यात जास्त त्रास देणारा टॉपिक म्हणजे सिनॉनिम आणि अँटोनिम आहे. हे प्रत्येक वेळेला आपल्याला त्रास देतं. काय वाचायचं, किती वाचायचं, कुठून वाचायचं हे जनरली कळत नाही. म्हणून मी तुम्हाला एवढे सारे PYQ देतो ह्या एका टॉपिकचे. तुम्ही म्हणाल की सर एवढं किती कंटाळा येईल, काळजी करू नका. इथं फक्त लेक्चर ऐकायचं छान पद्धतीनं. ठीक आहे. आणि याच्यावर मी लवकरच आता मी मायक्रो नोट्स बनवतोय, जेणेकरून काय होतंय तुम्हाला याच्या पलीकडं सिनॉनिम आणि अँटोनिम कधीच वाचायचं नाही. इतकं छान पद्धतीनं तुम्हाला मी याच्या मायक्रो नोट्स बनवून देतोय. एकदा का तुम्ही याच्यातून एकदा गेला तर मित्रांनो वेगळं काही करायची गरज राहणार नाही. जो टॉपिक तुमचा अवघड आहे तो तुमचा एक्झामपर्यंत स्ट्रॉंग पॉईंट होणार आहे.
मग या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे हे तुम्हाला मी सांगतो. या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला सपोज तुम्ही या ठिकाणी घेतलेला आहे ॲफिक्सेशन. ॲफिक्सेशन हा टॉपिक आहे. याच्यामध्ये येतं तुमचं प्रेफिक्स, लक्षात ठेवायचं, प्रेफिक्स, आणि याच्यामध्ये येतो तुमचा सफिक्स, लक्षात ठेवायचं. प्रेफिक्स सफिक्स हा एक टॉपिक आहे. याच्यामध्ये तुम्हाला रूट वर्ड्सचा स्टडी छान पद्धतीनं तुम्हाला करता येतो. कोणकोणत्या रूट वर्ड्सचा, तर लक्षात ठेवायचं. मग तुमचे प्रेफिक्स कुठले आहेत, त्या प्रेफिक्सचे मिनिंग काय, त्यांनी कोणते शब्द बनतात, सफिक्स कोणते आहे, त्यांचं मिनिंग नाही परंतु नाउन सफिक्स कुठले, ॲडजेक्टिव्ह सफिक्स कुठले, व्हर्ब सफिक्स कुठले, त्याच्यानंतर तुमचं ॲडव्हर्ब सफिक्स कुठले, हिची तुमची लिस्ट तुमची छान तयारी होते. नाही बोललं तर जवळपास 150च्या आसपास शब्द आहेत. मला सांगा 150 शब्द, त्यांचे मिनिंग, त्यांच्यापासून तयार झालेले शब्द हे तासाभरात वाचून होतील का, नाही होणार. मग तुम्हाला याला थोडासा वेळ द्यावा लागेल. मग असं समजायचं 2 ते 2.5 तासाचा वेळ तुम्ही आजचा देताय व्होकॅब्युलरीला. पहिला दिवस आहे आपला व्होकॅब्युलरी स्टार्ट केल्याच्या नंतर 2 ते 2.5 तास वेळ तुम्ही प्रेफिक्स सफिक्सला अगदी मनापासून छान पद्धतीनं समजून घ्या. तुम्हाला जर वाटलं तर फक्त प्रेफिक्स ऐका, छान वाचून घ्या आणि लगेच आपले PYQ चालू करा. याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः 90-95 PYQs दिलेले आहेत. ते PYQ म्हणून जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला प्रेफिक्स काय आहे, कोणत्या प्रेफिक्सवर प्रश्न आलेले आहेत, कशा पद्धतीनं आलेले, याचं अंडरस्टँडिंग होतं आणि इन जनरल तुमची कन्सेप्टही क्लिअर होते. मग त्याच्यानंतर सफिक्स घ्या. मग तुम्हाला एक दिवस कॉन्सेप्ट आणि दुसरा दिवस त्याच्यावरचे PYQs, ह्या 2 पद्धतीनं तुम्हाला वेळ द्यायचा आहे. आता सध्या काय करतो आपण, बरोबर तासाभरामध्ये अख्खा टॉपिक वाचायचा आणि अर्ध्या तासामध्ये सगळे PYQ ऐकायचे, लगेच पुढच्या टॉपिककडे जायचं. मित्रांनो, यांनी तुमची क्वालिटी वाढणार नाही, लक्षात ठेवा. मग तुम्हाला वेळ द्यायचा आहे, पहिलं बेसिक छान पद्धतीनं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याच्यावरचे PYQs करायचे. आता हे झालं तुमचं प्रेफिक्स सफिक्सच्या बाबतीत. इथून पुढचे जे टॉपिक आहे त्यातला 2 नंबरचा मी तुम्हाला सांगितली 1 वर्ड सारखा टॉपिक तुम्ही जर घेतला तर 1 वर्ड सारख्या टॉपिकवर साधारणतः तुमच्याकडे 160 प्लस प्रश्न जर तुमच्याकडे जर असतील तर लक्षात ठेवायचं तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, 1 वर्डवर हे 160 प्रश्नांचे जे काय PYQs आहे हे डायरेक्टली ऐकून घ्यायचे. पहिल्यांदा 160 प्रश्नांचे PYQs म्हणजे हे जे PYQs आहे प्रश्न, हे व्यवस्थित ऐकून घ्यायचे आहेत आपल्या लेक्चरमध्ये. मग जनरली काय होतं, ह्या 160 प्रश्नांमध्ये प्रत्येक प्रश्नाला 4-4 पर्याय असतात. ह्या पद्धतीनं जर गेलं तर तुम्ही ऑन एन ॲव्हरेज काय होतं मित्रांनो, ह्या टॉपिकचे तुमचे 500 1 वर्डची तयारी याच्यामधून होऊन जाते. आणि मी तुम्हाला ह्या वेळेस काय करतोय, इथून मागे केलेलं आहे आणि ह्या वेळेस पण मी तुम्हाला अपडेट करतो आहे का हे जे 500 PYQs आहेत, ह्या 500 PYQ म्हणजे हे 500 जे शब्द आहेत का ज्यांच्यावर हे PYQs आलेले आहेत त्यांची तुम्हाला एक मायक्रो नोट्स मी तुम्हाला देतोय. मग तुम्हाला काय करायचं आहे, एकदा का हा टॉपिक तुम्ही ऐकून घेतला, छान पद्धतीनं समजून घेतला का त्याच्यानंतर ही जी मायक्रो नोट्स ही वाचायला घ्यायची. मग साधारणतः हिला टार्गेट करा की पहिल्या 2 ते 3 दिवसामध्ये ही मायक्रो नोट्स मला छान पद्धतीनं वाचायची. बरोबर, थोडं वाचा, काही गडबड करू नका, थोडं वाचा आणि समजून घ्या. याच्यामुळं काय होणार आहे का तुमचे 160 प्लस तुमचे जे प्रश्न आहेत त्याचा छान स्टडी झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही मायक्रो नोट्स वाचलेले आहे. त्यामुळे ज्या शब्दांवर आजपर्यंत आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत तर ते शब्द मित्रांनो कायमचे तोंडपाठ होऊन जातील. प्रश्नपत्रिकेच्या नावासहित तुम्हाला त्या शब्दांची लिस्ट मी तुम्हाला देतोय, इंग्लिश मिनिंग, मराठी मिनिंग सहित. त्यामुळे आयोगानं विचारलेली व्होकॅब्युलरी ही कॅटेगराईज होते, छान पद्धतीनं पाठ होऊन जाते. त्याच्यानंतर आपल्याकडं एखादं पुस्तक घ्या, काय हरकत नाही, कुठलंही पुस्तक घ्या. माझ्या नोट्स मी तुम्हाला व्होकॅब्युलरीच्या दिलेल्या आहेत. आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी सध्या अपलोडसुद्धा केलेले आहेत, त्या तिथे तुम्ही झेरॉक्स करून घ्या. म्हणजे उरलेले जे शब्द आहेत साधारणतः तुम्हाला एक अजून 400-500 शब्द तुम्हाला स्टडी करायचे आहेत. मग हे जे काही 400-500 उरलेले जे काही शब्द आहेत, सपोज मी या ठिकाणी म्हणतो तुमचे 500 शब्द उरले. आता याच्यापैकी मित्रांनो 200 शब्द अत्यंत कॉमन असतात का जे तसे तुम्हाला माहितीच आहेत. कारण जर तुम्ही जर 1000 1 वर्डची जर लिस्ट वाचत असाल याचा अर्थ असा कधीच होत नाही का तुम्हाला एकही शब्द माहिती नाही. आपलं ग्रॅज्युएशन झालेलं आहे याचा अर्थ आपल्याकडे व्होकॅब्युलरी आहे. त्यामुळे याच्यातले 200 शब्द तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहेत उरलेल्यामध्ये का जे पेपरमध्ये आलेले नाहीत, लक्षात ठेवा, का जे नोट्समध्ये आहेत. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, जे उरलेले जे काही 300 शब्द आहेत याला थोडा वेळ द्यायला सुरुवात करायची. मग तुम्ही 25-25 वाचा, 30-30 वाचा, थोडं वाचत राहायचं.
ठीक आहे, ह्या पद्धतीनं तुमचा वन वर्डचा टॉपिक होतो. मग हे वाचन चालू असताना हा टॉपिक इथं PYQ आणि मायक्रो नोट्स झाल्या का तुम्ही ईडीएमकडे या. ईडीएमचं तेच करायचं. ईडीएमचे तब्बल 240 प्रश्न आहेत. मग 240 प्रश्न त्या ज्या ईडीएम्सवर आलेले आहेत त्या ईडीएम त्यांच्या मायक्रो नोट्स दिलेले आहेत. पहिला लेक्चर ऐका, नंतर मायक्रो नोट छान पद्धतीने वाचून घ्या. पार आजपर्यंत जेवढ्या ईडीएम्सवर प्रश्न आलेले आहेत तेवढ्याच्या तेवढ्या ईडीएम प्रथम तर तोंड पाठ होऊन जातात पार, हे तुम्हाला सांगतो. याचा परिणाम काय होतो की सध्याचा जर पेपर जर पाहिला 2024चा 2025चा, तर मित्रांनो ह्या 2 वर्षात जेवढ्या काही एक्झाम झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आलेले ईडीएम वन वर्ड हे जवळपास 95% रिपीट झालेले आहेत. आणि याच्यामुळं काय होतं का प्रश्नावर नजर पडल्या तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देता येतं, कारण तुम्ही ऑलरेडी माहिती करून घेतलेली ह्या पद्धतीनं गेलेला आहात. छान पद्धतीनं तुमची स्टडी होऊन जातो. ह्या पद्धतीनं वन बाय वन तुम्ही पुढे या. सिनॉनिम अँटोनिमकडे जेव्हा येता तिथे पण एकच करायचं, डायरेक्टली टॉपिक वाचू नका, कारण तो टॉपिक पूर्णपणे तुम्हाला दिशाहीन करून टाकील. कारण पुस्तक घेतलं धबधब वाचायला सुरुवात केली, व्होकॅब्युलरी अशी कधीही पाठ होत नाही. लक्षात ठेवा. एखाद्यानं मार्केटमधून डिक्शनरी विकत आणली आणि मी आता डिक्शनरीतून अभ्यास करतो, शब्द पाठ करतो, डिक्शनरीतून शब्द वाचून कधीही पाठ होत नाहीत. लक्षात, डिक्शनरीमध्ये शब्द सर्च करायचे असतात, पाठ करायचे नसतात, ही लक्षात ठेवा. मग तुम्ही सिनॉनिम अँटोनिम सारखा टॉपिक जेव्हा घेता ना, मग त्यावेळेला तुम्हा सुद्धा आधी सिनॉनिम घ्या. काय आधी सिनॉनिम्स घ्यायचं. याच्यावर साधारणतः 200 प्रश्न तुमची MPSCचे आहे, 250 प्रश्न तुमचे TCHचे आहे, 450 प्रश्न आहेत. वेळ द्या याला 2-4 दिवस, काय फरक पडत नाहीये, कारण आपल्याला 45 डेज द्यायचे आहेत व्होकॅब्युलरीला. त्यामुळे याला 3-4 दिवस दिले तर काही फरक पडणार नाही. ह्या 3-4 दिवसामध्ये तुम्हाला साधारणतः 450 प्रश्नांचं विश्लेषण ऐकायला तुम्ही 2 ते 3 टप्प्यामध्ये करा. छान पद्धतीने ऐकून घ्या. ठीक आहे. आणि याच्या ज्या मी मायक्रो नोट्स तुम्हाला देतोय त्या मायक्रो नोट्स तुम्ही टप्प्याटप्प्याने वाचायला घ्या. पार तुमच्या परीक्षेच्या दिवसापर्यंत वाचत चालायचं मित्रांनो. त्याने तुम्हाला काही अभ्यासात दुसऱ्या व्यत्यय होणार नाही. टार्गेट करा का मला डेली थोडं वाचायचं आहे, कारण मी फक्त मायक्रो नोट्समध्ये या ठिकाणी शब्द त्याचे मिनिंग नाही दिलेले, पॉसिबल सिनॉनिम का जे पेपरला नाही आलेले ते सुद्धा दिलेले आहेत, पॉसिबल अँटोनिम का जे आलेले नाही पण येऊ शकतात ते सुद्धा दिलेले. त्यामुळे याच्यासाठी तुम्हाला वेगळं पुस्तक वाचायची बिलकुल गरज पडणार नाही. त्यामुळे जो टॉपिक तुम्हाला अवघड वाटतो तो टॉपिक मी तुमचा प्लस पॉईंट करून देतो. बघा, मी तुम्हाला खूप काही कमिटमेंट दिलेलं आहे, खूप सारं बोललेलो आहे, परंतु मित्रांनो याच्यामध्ये एक आणि एक शब्द खरा आहे. मी कधीही खोटं बोलत नाही. हजारो विद्यार्थी आपल्या ह्या बॅचेसमधून गेलेले आहेत आणि त्यांना नक्की फायदे झालेले आहेत. त्यामुळं हा फॉर्मॅट जो आहे हा तुम्हाला 101% मदत करेल मित्रांनो. त्यामुळे अभ्यास करताना टॉपिक आणि PYQ पॅरलली वाचायचं, समजून घ्यायचं, ऐकून घ्यायचं, मगच दुसऱ्या टॉपिककडे वळायचं. आणि स्वतःला टार्गेट द्या, मी एका दिवसामध्ये 2 टॉपिक वाचणार नाही. बरोबर आहे की नाही? नाहीतर पार्ट्स ऑफ स्पीच एकदम वाचायचा, काय उपयोग त्या वाचनाला? एवढं वाचलं घाई मानस्थिती तुमची काय होते? तासाभरात 2 तासामध्ये अख्खा पार्ट्स ऑफ स्पीच वाचायचा, ह्या गोष्टी नाही पॉसिबल. 5-5, 6-6 वेळा मेन्स दिलेले आहेत. मग इथून मागच्या मेन्समध्ये आपण का पास नाही झालो? ह्याच गोष्टीमुळे पास नाही झालो. घाई करतो, घाई नका करू. आता नशीब आपलं चांगलं की आपल्याकडे वेळ आलेला आहे, भरपूर वेळ आहे. ह्या वेळेमध्ये स्वतःला स्ट्रॅटेजिकली तुम्ही तयारी करा. तुम्हाला खूप सारे बेनिफिट तुम्हाला एक्झाममध्ये भेटतील. हे जनरली करावं लागतं मित्रांनो. वेळ कमी द्या, काही हरकत नाही. ज्याला आपण म्हणतो ना लेस इज मोर, कमी वाचा ते जास्त इम्पॉर्टंट असतं, पण जे कमी वाचतं ना ते सारखं वाचायचं. ठीक आहे. मग त्या अनुषंगानं हा कोर्स जो आहे हा तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर तुम्हाला जे प्रश्न भेटतात त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन देणार आहे. तुमचा ईच अँड एव्हरी पॉईंट या ठिकाणी कव्हर करण्याची जबाबदारी ही माझी. तर अशा प्रकारची बॅच आहे मित्रांनो. आणि विशेष म्हणजे ह्या बॅचमध्ये तुम्हाला मी 6 महिने अनलिमिटेड वॉच टाईम दिलेला आहे. तुम्ही पार रात्री 12 नाही 1 वाजता जरी व्हिडिओ प्ले केला, 24 तास जरी व्हिडिओ प्ले करत राहिला तरी मित्रांनो तुमचा वॉच टाईम संपणार नाही. अनलिमिटेड आहे. त्यामुळे शक्यतो अनलिमिटेडची गरज नाही पडत हे तुम्हाला सांगतो. पण मुलांची सायकोलॉजी झाली, सर आम्हाला अनलिमिटेड पाहिजे, ठीक आहे घेऊन टाका, काही फरक पडत नाही. एखादा विद्यार्थी 2 वेळा ऐकल्याच्या नंतर तिसऱ्यांदा ऐकणार नाही. आणि माझे लेक्चर असे आहेत का तिसऱ्यांदा ऐकायची गरज सुद्धा पडत नाही.
काय तिसऱ्यांदा ऐकायची तुम्हाला गरजसुद्धा पडत नाही. मग त्या अनुषंगानं जायचे. अगदी नॉमिनल फी आहे का महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये कितीही गरीब विद्यार्थी जरी असेल तरी 249 एवढी नाममात्र फी भरून तुम्ही जॉईन करू शकता आणि अभ्यासाला हे करा. मित्रांनो, अभ्यासामध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही, हे माझं टेक्निक लक्षात ठेवा. अभ्यासामध्ये कुठल्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज करू नका. तुम्ही जितका अभ्यास कराल तितकं तुमच्या दृष्टीनं बेस्ट आहे. फक्त अभ्यास करताना हे स्ट्रॅटेजी अप्लाय करा, येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला नक्की फायदा होईल. तर हा बॅच जॉईन करण्यासाठी आपले ॲप्लिकेशन आहे दख्खन प्रबोधिनी पुणे, हे गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि आजच हा कोर्स जॉईन करा. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की सर माझं बेसिक फारच कच्चं आहे, फक्त तुमच्या नोट्स वाचून किंवा दुसऱ्या मार्केटमधल्या नोट्स वाचून माझी तयारी नाही होणार, तर मी तुमच्यासाठी अजून एक कोर्स तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे. तो कोर्स नंबर आहे 51 आणि ह्या PYQच्या कोर्सचा नंबर आहे 52. ज्यांनी जुने विद्यार्थी आहेत, ज्यांनी याच्या आधी बॅचेस केले असतील, त्यांनी हा कोर्स जॉईन करा. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो मित्रांनो का तुम्हाला याच्या पलीकडे काही करायची गरज नाही. पण ज्या विद्यार्थी थोडे वीक आहेत, ज्यांच्यामध्ये ग्रामर थोडंसं कच्चं आहे, त्यांनी हा 51 नंबरचा कोर्स आहे. याची फी जी आहे ही फक्त 999 आहे. याच्यामध्ये प्रत्येक टॉपिक अगदी बेसिक आणि ॲडव्हान्स लेवलला शिकवलेलं आहे आणि त्याच्यावरचे ह्या बॅचमध्ये रिसेंट PYQ सुद्धा मी अपलोड करून दिलेले. मी जे तुम्हाला टेक्निक आत्ता सांगितलं तेच टेक्निक ह्या कोर्सला सुद्धा अप्लाय करायचं. एका दिवसामध्ये डबल टॉपिक घ्यायचा नाही. जो टॉपिक घ्याल तो इतका मजबूत पक्का होऊन जाईल, इतकी पक्की कराल की तुम्हाला परत त्याच्याकडे फारसं पाहण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही ह्या पद्धतीनं जाता तर साधारणतः तुमचे 2.5 महिन्यामध्ये ग्रामर व्होकॅब्युलरी इतकी पक्की होऊन जाते मित्रांनो. तर याचा फायदा असा होतो 3 वेळा रिव्हिजन करून सुद्धा जी क्लॅरिटी तुम्हाला येणार नाही तेवढी क्लॅरिटी सुरुवातीला ह्या एका रिव्हिजनमध्ये होते. मग त्याच्यानंतर तुम्हाला 1.5 महिना राहतो मित्रांनो. त्याच्यानंतर मी सांगतो फक्त 5 दिवसामध्ये तुमची रिव्हिजन होऊन जाईल. इतकं सोपं तुमचं काम होते. कारण जेव्हा तुम्ही वाचायला घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल अरे याच्यात काही राहिलंच नाही, सगळं पाठ झालेलं आहे. इतकं अंडरस्टँडिंग याच्यातून तुम्हाला होणार आहे. त्यावेळेला तुमच्या चॉईसप्रमाणे एखादा कोर्स जॉईन करा आणि अभ्यासाला लागा. तुम्हाला कधीही कुठल्याही प्रकारची हेल्प लागली मला बेशक तुम्ही फोन करू शकता. माझा पर्सनल नंबर मी या ठिकाणी देतो जेणेकरून तुम्ही हे करू शकता. 8999670657. तर हा जो काही नंबर आहे याच्यावर तुम्ही मला फोन करू शकता. मी तुम्हाला डिटेल जे काय असेल त्या ठिकाणी मी तुम्हाला अवेलेबल करून देतो किंवा मी तुम्हाला गायडन्स करतो. अशा प्रकारे थोडीशी माहिती होती. थोडा व्हिडिओ लांबला परंतु जे सांगायचे ते अगदी स्पष्ट आहे मित्रांनो. ह्या पद्धतीने तयारी करा. तुम्हा सर्वांना येत्या काळामध्ये अभ्यासासाठी आणि त्याचबरोबर तुमच्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.